हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. जसं की आता सगळीकडे आंबे, काजू, फणस जसे लागायला लागलेत, त्याच पद्धतीने आता आपल्याकडे पण सगळे लागायला लागलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून एक असा एक छान प्लॉट बघायला भेटेल, जिथे म्हणजे आमच्याच एका काकांचा आहे. सो त्यांच्यासुद्धा खूप सारा काजू आहेत आणि त्या पण छान लागलेल्या आहेत. बोंडसुद्धा म्हणजे खाकटी तयार झाली आहेत. बोंड तसं बघायला गेलात तर प्रॉपर अजून पिकलेली बोंड झालेली नाहीत, पण खाकटी अशी एक एक तयार झालेली आहेत. तर ती तुम्हाला आज व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. सो त्यांचासुद्धा छान प्लॉट आहे. काजूचा वेंगुर्ला काजू आहेत, 7 नंबर आहेत, 4 नंबर आहेत. तर त्यांच्याही 2 फवारण्या झालेल्या आहेत. तर आमच्या इथलेच आहेत. तर त्यांचासुद्धा मी प्लॉट आज तुम्हाला दाखवते. खूप चांगल्या प्रकारे काजू लागलेले आहेत. दरवर्षी छान प्रकारे काजू त्यांच्या लागतात. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तसं बघायला गेलं तर खूप मोठा प्लॉट आहे. मी सगळं दाखवत बसणार नाही. जेवढं मला दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवते. कारण की खूप मोठीच्या मोठी जमीन आहे. त्याच्यामुळे छान काजू वगैरे लागलेले आहेत. कशा पद्धतीने लावलेले आहेत काजू. सो एक डिटेलमध्ये व्हिडिओ येईल की कशाप्रकारे तुम्ही पावसाळ्यामध्ये काजू लावू शकता किंवा काजूंची कशाप्रकारे काळजी घेतली जाते किंवा कोणतीही लागवड असू दे, काजू असू दे किंवा अन्य कोणतंही आपण लागवड जरी घेत असलो तर त्याची कशाप्रकारे काळजी घेतली जाते याचासुद्धा एक डिटेलमध्ये व्हिडिओ येईल. थोडक्यात तर काजूंवरचा व्हिडिओ, कारण की काजू असं एक लागवड आहे ना की जी आपल्याला त्यातून चांगला फायदा मिळतो. त्याच्यामुळे काजूचं उत्पन्न आपण घेऊ शकतो. ज्या काही आपल्या जमिनी वगैरे असतील त्याच्यामध्ये तुम्ही काजूचं उत्पन्न घेऊ शकता. आता तसं बघायला गेलं तर नुसत्या काजू लावून उपयोगाचं नाही. मेन म्हणजे पाण्याचा पण सोर्स हवा असतो. तर त्याचा विचार करून तुम्ही तुमच्या ज्या काही जमिनी असतील त्याच्यामध्ये तुम्ही काजू वगैरे लावू शकता. तशा इथं पडक्या जमीन असतात, त्याच्यामुळे तुम्ही काजूचं छानपैकी उत्पन्न घेऊ शकता. याचा मी एक डिटेल व्हिडिओ टाकणार आहे. सो कशाप्रकारे तुम्ही लावू शकता काजू, कारण की आता सीझन येईल जवळ. आता तसं बघायला गेलं तर जानेवारी पूर्ण संपलेला आहे. आता फेब्रुवारी चालू झाला आहे. 3-4 महिन्यात ते पण असे निघून जातील आणि पावसाळा येईल आणि पावसाळ्यात तुम्ही ह्या लागवडी करू शकता. तर चला तुम्हाला दाखवते. छान प्लॉट आहे त्यांचासुद्धा. त्यांच्यामध्ये पण काजू आता छान ठसठशीत अशा दिसायला लागल्यात. आपल्या आता नुकत्याच लागतात त्याच्यामुळे अजून थोडा टाईम आहे, तेवढं दिसत नाहीत, पण ह्यांच्या छान दिसतात. तर चला दाखवते तुम्हाला. तर हा बघा त्यांचा प्लॉट आहे. हे बघा काजू इकडून पण बघायला मिळतील. तर हा सगळा असा प्लॉट आहे त्यांचा, खालपर्यंत आहे. पण आता नुकत्याच ज्या काही काजू लागलेल्या आहेत ना त्या दाखवते. सो बघा किती मस्त वाटतंय. सो बऱ्यापैकी त्यांच्या ना काजू वगैरे लागले आहेत, खाकटी पण लागलेली आहेत. तर पातेरा बघा किती पडला आहे खाली. ह्या बघा, ह्या अशा सगळ्या तुम्हाला ना काजू लागलेला बघायला मिळतील. तर या बघा, ह्यांच्या पण काजू खूप छान लागलेले आहेत. जसे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बोलली, तर ह्या सगळ्या 7 नंबर आहेत वेंगुर्ला काजू. या बघा इकडे पण खूप साऱ्या लागलेल्या आहेत. ह्या बघा. सो ह्या बघा, हे असे घडच्या घड सगळे लागलेले आहेत. 7 नंबर 4 नंबर यांच्या पण सेम आहेत काजू. तर ह्यांनी पण 2 फवारणी केलेल्या आहेत. तर यांच्यावरती पण खूप मस्त अशा काजू लागलेल्या आहेत. ह्या बघा. सो जे काही 4 नंबर काजू आहे ना त्याच्यावरती खाकटी तयार झाले आहेत. तर मी काल येऊन गेली, म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया. ह्या बघा. सो थोडं ऊन आहे ना, ह्या बघा. सो अशा सगळीकडे छान काजू त्यांच्या लागलेले आहेत. हा पण खूप मोठा प्लॉट आहे. सो ऊन आलं आहे त्याच्यामुळे जरा ब्लर दिसू शकतं. हे बघा, हा वरचा पट्टा आहे सगळा आणि खालपर्यंत फुल काजूच काजू आहेत. आता तसं बघायला गेलं तर ह्या साईडला फक्त काजू लागलेलं तुम्हाला बघायला मिळतील, पण खाली अजून तेवढं लागलेलं नाही आहेत, कारण की आता नुकताच मोहर येतो आहे. ज्या लवकरच्या आहेत त्या लागल्यात. ह्या बघा, ह्या बघा. तर ह्या अशा सगळ्या तुम्हाला बघायला मिळतील. ह्या बघा, सगळीकडे अशाच आहेत. ह्या बघा, ह्या सगळ्या 7 नंबर वेंगुर्ला काजू आहेत. हे बघा, ही एक तयार झालेली आहे. हे बघा. सो मस्त लागल्यात काजू यांच्या. तर हे बघा, घरसुद्धा आहे बसायला वगैरे मस्तपैकी. आणि ह्या बघा इथे पण बघायला मिळतील काजू. तर ह्या आता सगळ्या अशा दिसायला लागतात. सगळ्या 7 नंबर आहेत ह्या साईडला. ह्या बघा. आणि जिथे बोंड आलेत ना ते पण दाखवते तुम्हाला. सो सगळ्याच अजून काय लागायला लागलेलं नाही आहेत. सो काय काय लागायला लागलेले आहेत. काहींना आत्तासा मोहर येतो आहे. ह्या बघा, ही 4 नंबर आहे काजू. आणि हे बघा खाकटी वगैरे तयार झालेली आहेत. हे बघा,
ही 4 नंबर काजू आहे. हे आता खाकटी आहे. हे जेव्हा पूर्ण बोंड पिकेल ना तेव्हाला बोंड म्हणू शकता. आणि आता हे खाकटे आहे म्हणजे एकदम हिरवट आहे, त्याच्यामुळे आमच्याकडे ह्याला खाकटी बोलतात. हे बघा वरती सुद्धा आहेत. तर अशी सगळीकडे आता बोंड वगैरे तयार व्हायला लागले आहेत. आणि आत्ता मेन म्हणजे काळजी घ्यायची असते काजूंची कारण की माकडं वगैरे येतात, उड्या वगैरे मारतात, खाकटी तयार झाले ते बोंड खायला येतात. तर ही बोंड खायला येतात ना, त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त काळजी घ्यावी लागते. आता फेरी वगैरे मारावीच लागते. तर हा त्यांचा सगळा ओव्हरऑल प्लॉट आहे काजूचा. तर आता हळूहळू लागतात, पण त्यातल्या ते 3-4 काजू खूप मजबूत लागलेले आहेत. हा बघा, ही 4 नंबर वेंगुर्ला काजू आहे. सो मस्त आहे. सो व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर जी 4 नंबर काजू आहे ती बघा किती लागली आहे बघा. सो मस्त लागले ही पण काजू. तर असा सगळा प्लॉट आहे, खालपर्यंत आहे एकदम. आता तसं बघायला गेलं तर हे बघा इकडे पण आहेत काजू. ह्या बघा. सो दुसरी गोष्ट म्हणजे अशी की जेव्हा पूर्ण तयार होतात ना काजू लागायला लागतात तेव्हा संध्याकाळचे वगैरे पण इकडे यावं लागतं. किंवा काही जण तर ह्याच्यामध्ये CCTV कॅमेरे पण लावून ठेवावे लागतात. कारण की गाव आहे, गावामध्ये अशी लोकं आहेत जी येऊन चोरी पण करण्यासारखी आहेत. त्याच्यामुळे हे बघा हे पण मस्त लागलेले आहेत काजू. तर मी वरच्या पट्ट्यात आहे, पूर्ण खाली पण आहे पट्टा. तर आपल्या विहिरीतून ह्यांना पाणी येतं. ह्या विहिरीला म्हणजे जी आपली विहीर आहे तिथून ह्या सगळ्या ज्या काही काजू आहेत तिथून ह्या काकांनी पाणी घेतलं आमच्याकडून. तर त्याच्यावरती ह्या छानपैकी काजू तयार झालेले आहेत. सो किती मस्त आहे बघा. छान घरसुद्धा आहे आणि बसायला पण आहे मस्तपैकी. त्या साईडला पण आहेत काजू. ह्या बघा. तर असे घडच्या घड पूर्ण लागलेले आहेत मस्तपैकी. आणि आता हा महिना सोडून पुढच्या महिन्यात छानपैकी तयार होतील आणि काजू विकायला पण काढायला तयार होतील. हे बघा मस्त घड लागलेले आहेत ह्या काजूवर पण. हे बघा वरपर्यंत तुम्हाला बघायला मिळतील घड. हे बघा. सो इकडे पण आहेत खूप सारे घड. सो चला आता आपण थांबणार आहोत. सो असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू. सो चला, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. तो ओव्हरऑल असा सगळा प्लॉट आहे, खालपर्यंत आहे, खूप मोठा प्लॉट आहे. सो मी जेवढा आता तसं बघायला गेलं तर सगळ्याच काजू काही लागलेले नाहीत अजून. ज्या लागलेल्या आहेत त्या तुम्हाला मी दाखवल्या आहेत. तर चला आता थांबूया. सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.